आपण बघितली तर या स्पर्धेमध्ये अतिशय कडक नियम असतात. नियम जर कडक असतील तर स्पर्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पार पडेल. आणि आता मात्र अप्रतिम स्ट्रोक, पुन्हा एकदा झेलची संधी होती पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा घडतीये चुकी आणि यावेळेस दुसऱ्या धावेला संधी निर्माण झाली आहे. 2 धावा परिपूर्ण आणि 2 धावांच्या मदतीने 2 चेंडूंमध्ये 5 धावा आतापर्यंत जमवण्यामध्ये यश मिळालंय. सुंदर क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. कल्याणच्या क्रिकेटचं नंदनवन ऐतिहासिक सुभाष मैदान अत्रे ऑडिटोरियमच्या अगदी मागे निसर्ग सानिध्यामध्ये केडीएमसी सभागृहाच्या बाजूला असं हे सुंदर मैदान. अनेक वर्षापासून क्रिकेटची एक भव्य दिव्य परंपरा, मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गती कमी केली यावेळेस, फलंदाजाला कन्फ्यूज करणारा चेंडू. एक चांगलं कमबॅक बघता येईल. गोलंदाज आपण बघतोय पहिलं षटक हाताळणारा दिनेशच्या माध्यमातून. सामोरोबाई फलंदाज ऋषिकेश हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा होता मागे, दिशेपासून खूपच लांब, वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या 6 7 7 धावफलकावरती बघायला मिळतील. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडून यावेळेस अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत. डॉट बॉल झालाय. एक चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये काही संधी जरूर आली होती पण त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. आणि त्या दरम्यान एक चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडून. यावेळेस लोअर फुलटॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीत या चेंडूचा. आणि आता मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय, पहिला धक्का बसेल, फलंदाज बाद. गोलंदाज सुरेश पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. पंच रॉकी शहा यांनी सुंदर अशी विकेट आपल्याला बनवली पाहायला मिळते. या मैदानावरती नेहमीच त्यांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचं सहकार्य पाहायला मिळतंय. ग्लान्स केलाय, क्षेत्ररक्षक येतील, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या फलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. धाव फलक पुढे सरकलाय. स्ट्राईक रोटेटेड आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अभि. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस, पुन्हा एकदा फायदा घेऊ शकले नाही. व्यवस्थित एक धाव परिपूर्ण होईल, दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. बघता बघता 2 धावांची संधी होती आणि त्या संधीचं सोनं. धावा मिळाल्यात ते एकूण 2. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले, 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. एकूण 3 षटकाची मॅच आहे. आपण बघितलं तर तब्बल 16 संघ आपण बघतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपला नशीब आजमावतील. अजून एक सुंदर चेंडू, तितका चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल पीस ऑफ फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि त्या दरम्यान एकच धाव. अपील जरूर केलं पण अपील फेटाळलं जात आहे धावचीतचं. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 13 ऑन द बोर्ड. प्रोग्रेस ऑफ सेकंड ओव्हर, दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. या मैदानावरती धावा बनताना देखील आपण बघतो, तसेच धावा थांबवताना देखील बघतो.
ज्याचा खेळ चांगला त्याला निश्चित सहकार्य मिळत असतं या मैदानाचं. आणि अगदी त्याच पद्धतीनं आजच्या दिवसामध्ये देखील साई गणेश पेडांबे आयोजित या साई गणेश चषकामध्ये कोण ठरेल चॅम्पियन. पुन्हा एकदा गती कमी केली, यावेळेस कन्फ्यूज केले या चेंडूने. पडल्यानंतर आतल्या दिशेने वळाला, बॅट पासून लांब ठेवला आणि फलंदाज कन्फ्यूज होऊन हा चेंडू निर्धाव पडलेला आहे. गोलंदाजाचं कसब आपण बघितलं या चेंडूमध्ये. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाज दुसऱ्या षटकातला पुढील चेंडू. यावेळेस गती कमी केली, फक्त दिशा दिली मागे. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत काऊ कॉर्नरच्या क्षेत्रातून 2 धावांचा अवधी असताना पळून पूर्ण केल्या 2 धावा. आणि त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव वेगाने पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावीसाठी निघाली आहेत. बघता बघता 2 धावा परिपूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावांच्या नंतर षटकाची होईल समाप्ती. धावसंख्या 17, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. डीजे चेंडू, पहिला चेंडू लोअर फुलटॉस, फायदा व्यवस्थित घेऊ शकले नाहीत. मागे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 18, षटक सुरू, शेवटचं मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच बिटवीन ओम साई डावलवाडी कर्जुवे वर्सेस मराठा बाणा गावडेवाडी करजुडे. या दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी यायचं आपण. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत थोडीशी मिसफिल्डिंग आणि निघून चालला चेंडू. दोघांच्या मधून ट्रॅव्हल होईल तोपर्यंत धावांचा अवधी देखील चांगला होता. बघता बघता 3 धावा परिपूर्ण होत आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय ते तब्बल 21 या धावसंख्येवरती. ओम साई डावलवाडी कर्जुवे वर्सेस मराठा बाणा गवतडेवाडी कर्जुवे या 2 संघांमध्ये पुढील सामना होईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची नोंद घ्यायची. तब्बल 16 संघांचा सहभाग या आजच्या दिवसीय स्पर्धेमध्ये. पुढील चेंडू, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. या षटकामध्ये आपण बघतोय एकूण 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च झालेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र कशा प्रकारचा खेळ होतोय. हाफ ट्रॅकवर आता पुल करण्याचा प्रयत्न, दिशा थोडीशी खराब आहे, ऑफ स्टिक पासून खूपच बाहेर, वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. षटक सुरू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडून. हाफ ट्रॅकवर होता, पुल करण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल, ऑफ स्टिक सोडून गोलंदाजी केली जाते. इट्स अ वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र 1 धाव ऍड करूया स्कोर कार्ड वरती. 23 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा गती कमी केली आणि यावेळेस मात्र अतिशय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनला क्लिअर करून चेंडू निघून चालला वेगाने, सीमा पार, येतोय चौकार. ट्रॅकवर यावेळेस मात्र
एक काळ होता, आपण जर बघितलं तर कल्याणच्या क्रिकेट इतिहासामध्ये बिर्ला 11 या संघाचं प्रचंड मोठं वर्चस्व आपण बघितलं. त्या टीमचा मॅनेजर सूरज जांभळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर डीजे मास्टर आशिषजी भालेराव यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आपण देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. अंडरआर्म क्रिकेटचं सर्वात महत्त्वाचं नाव, त्याचबरोबर डीजे क्षेत्रामध्ये देखील पुन्हा एकदा गती कमी केली, यावेळेस अंगावरती आदळलाय, नोचा इशारा आणि आता मात्र सामन्यामध्ये प्रचंड ट्विस्ट निर्माण झालाय. धावफलक पुढे सरकला एकूण 31. हॅलो, चला टॉसकडे वळूया. तर फ्री हिटचा चेंडू आहे. कशा प्रकारे फलंदाज इथे आणि यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक आहे. निघून चाललाय चेंडू वेगाने गॅप मधून, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र काय घडलंय मैदानामध्ये. आणि येतोय हा धमाका, सीमा पार, येतात 4 चौकार. ओम साई डावेवाडी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी मंगेश सर काय घेतलं, त्यांनी फिल्डिंग घेतलेली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रसन्न चव्हाण जिकडे कुठे असतील व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रसन्न चव्हाण. यावेळेस गती कमी केली चेंडूची, वाईटचा इशारा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 1 ने पुढे. 36 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, प्रयत्नांच्या पराकाष्ठेला मात्र यश लाभू शकलं नाहीये. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करेल, त्या दरम्यान धावा देखील चांगल्या मिळतात आणि धावफलक जाऊन पोहोचतंय. टोटल स्कोरचा विचार केला तर तब्बल 39 ही धावसंख्या, आतापर्यंत उच्चांकी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 39 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल रिमेनिंग, शेवटचा चेंडू शिल्लक. पुढील सामना देखील इंटरेस्टिंग आपल्याला बघायला मिळाला. ओम साई डावलवाडी कर्जुवे वर्सेस मराठवाडा गवतेवाडी कर्जुवे या दोन संघांमध्ये. पुढील चेंडू, यावेळेस मात्र दिशा पाहावी लागते, ऑफस्टिक सोडून पुन्हा एकदा खराब चेंडूची आपण बघितली पिचिंग आणि वाईटचा इशारा. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा झळकल्यात. इथून मात्र प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत फलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस आला होता, तोफा त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स द बंबर ब्लास्ट सिक्सर. अतिरिक्त रेषेच्या बाहेर चेंडू आपण बघितलाय, गोलंदाजाचं पाऊल पडलेलं आहे आणि त्या माध्यमातून येतोय हा षटकार. तब्बल 7 धावा बघायला मिळाल्या त्या चेंडूवर. पुढचा बॉल, आता मात्र कमबॅकची गरज आहे. पुन्हा एकदा हवेत हॅमर केलाय आणि पाठवलाय, वन मोर ब्लास्ट. इट्स अ सिक्सर. जिंकण्यासाठी 54 बनवायचे आहेत, त्या फक्त आणि फक्त 18 चेंडूंच्या मदतीनं. आणि कशा प्रकारचा खेळ होईल हे जाणून घेण्यापूर्वी देऊयात डीजेला संधी आणि ऐकूयात एक सुंदर संगीत.
आपल्याकडे वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी आपण बघितलं तर कमतरता आहे. या स्पर्धेकरता आपण बघितलं सन्मान्य रवी पाटील साहेब, शिवसेना शहर प्रमुख, कल्याण पश्चिम. डीजे आशिष अँड साऊंड्स, अतिशय सुंदर संगीत आपण बघितलं. आणि त्या माध्यमातून विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे, डावाला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर आपण बघतोय आयोजन आपल्याला बघायला मिळतं. या स्पर्धेचे प्रमुख मान्यवर रवी पाटील साहेब, शिवसेना शहर प्रमुख, कल्याण पश्चिम, अनिरुद्ध रवी पाटील, युवासेना उपशहर प्रमुख, कल्याण पश्चिम, प्रथमेश भगवान पाटील, युवासेना विभाग प्रमुख, माननीय सुनीलजी वायले, शिवसेना भिवंडी लोकसभा समन्वयक, माजी नगरसेवक कल्याण, सौभाग्यवती शालिनी सुनील वायले, नगरसेविका प्रभाग क्रमांक 1, रुपेश केरू सकपाळ, नगरसेवक प्रभाग क्रमांक 5, किरण राजाराम बांगले, नगरसेवक आणि उत्कृष्ट क्रिकेटर प्रभाग क्रमांक 5, डॉक्टर तनुजा अनिकेत वायले, नगरसेविका प्रभाग क्रमांक 5, सौभाग्यवती प्रमिलाताई पाटील, नगरसेविका प्रभाग क्रमांक 5, गणेशजी यशवंत लांडगे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 7, श्यामल मंगेश गायकर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 7, गणेशजी जाधव, नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 इत्यादी सर्व मान्यवर अगदी काही आजच्या दिवसामध्ये इथे उपस्थित होणार आहेत. त्यांचं करूयात स्वागत आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. संकेत शेठ रघुनाथ भोईर, नवनिर्वाचित नगरसेवक, पॅनल क्रमांक 6, हाफ ट्रॅकर होता, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न पण दिशा खूपच खराब पाहायला मिळाली. वाईटचा इशारा येतोय रवी सरांच्या माध्यमातून. इट्स सिंगल, एक धाव फलकावरती ऍड होईल. उमेशजी बोरगावकर साहेब, गटनेता, नगरसेवक, पॅनल क्रमांक 6, अहमदभाई कांबले, एक ग्रुप आणि एक यशस्वी उद्योजक. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगात टाकला, यावेळेस दिशेपासून खराब पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचते एकनी पुढे, धावसंख्या 2. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा वेगात टाकलाय, फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा यशस्वी पूर्ण होतील. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय 4 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज असेल, लेफ्ट हँडेड आहे. आणि आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, सोडून द्यावा लागला. पडल्यानंतर थेट बाहेरच्या दिशेने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. इट्स अ डॉट बॉल. धाव चेंडू अतिशय चांगले आपण बघतोय समीकरण या मैदानामध्ये. धावा बनताना देखील आपण बघतो, धावा थांबवताना देखील बघतो. ज्या पद्धतीचा तुमचा खेळ आहे त्या पद्धतीचा न्याय तुम्हाला इथे निश्चित मिळेल. हाफ ट्रॅकवर होता, पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला, यावेळेस बाहेर काढलाय. वर्चस्व दाखवलंय गोलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये. आपल्या कलात्मकतेचा वापर केला या चेंडूमध्ये, या षटकामध्ये. आणि त्या माध्यमातून मात्र फलंदाज पूर्णतः कन्फ्यूज झाले. 3 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, पुढील चेंडू गोलंदाज. यावेळेस गती कमी केली, हुक केलाय मागे, कुठचाही क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय,
क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि बघता बघता धाव मिळत आहेत 2. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. धावा आपण बघतोय पूर्णतः थांबल्यात पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू गोलंदाज यावेळेस वेगात टाकलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एकच धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागतात. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत तब्बल 54 धावा. अजूनही 47 आपण बघतोय बनवाव्या लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंटर बॉक्स कडून. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणं आता मात्र गरजेचं झालंय. आजच्या दिवसातला आपण पाहतोय हा दुसरा सामना आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजाला विनंती आहे आपल्याकडे वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी रिस्ट्रिक्शन्स आहेत. 16 संघांचा सहभाग आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा पुल करायचं होतं. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या वरतीने धावफलक पुढे सरकलाय. टोटल स्कोअरचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 8च बघायला मिळेल. सेहेचाळीस अजूनही बनवायच्या 12 चेंडूंमध्ये. 12 balls 46 रिक्वायर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हा ट्रॅकवर होता, यावेळेस पुल केलाय पण पॉवरफुल नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेची संधी आणि धावा मिळत आहेत त्या 2. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावर 10 ऑन द बोर्ड. क्रिकेट विश्वातलं अग्रगण्य नाव सचिन तेंडुलकर यांचा टी शर्टचा क्रमांक आपण बघितला 10, तर ती धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. 10 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली आणि आता मात्र पाठवलाय मागच्या चेंडूला. जे होऊ शकलं नाही ते करण्याचा प्रयत्न देखील होता पण यावेळेस त्याला देखील यश मिळालं नाही. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 12 या आकड्यावरती 12 ऑन द बोर्ड. धावा आपण बघितल्या पूर्णतः थांबलेल्या आहेत. षटक सूर्य मैदानाच्या आतमध्ये दुसरं. पहिल्या षटकापासून आक्रमकता अंगीकरणं गरजेचं होतं. ते दुर्दैवाने इथं घडलं नाही आणि त्याचा मात्र परिणाम आता मात्र संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल केला, यावेळेस पॉवरफुल पुन्हा एकदा नसेल. क्षेत्ररक्षक येईल, प्रयत्न केला पण त्याला यश मिळू शकलं नाहीये. 1 मोर. अजून एक धमाका चौकार. या चौकाराच्या नंतर स्कोर मूव्स ऑन 16 ऑन द बोर्ड. 16 धावा लागल्या धावफलकावर. साइड चेंज केली आहे आणि आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. हुक करायचा प्रयत्न जरूर होता पण बॅट पासून लांब ठेवला आणि त्याचा परिणाम इट्स अ डॉट बॉल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक चौकार या षटकामध्ये बघायला मिळाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर.
लोअर फुलटॉस होता. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. वन शॉट, वन मोर बाउंड्री पाहायला मिळेल. निघून चाललाय सीमारेषे बाहेर चौकार. गती परिवर्तन केलंय. आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. इट्स व्हॅलिड डिलिव्हरी. आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाची देखील सांगता होईल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 20 बनवायच्यात. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अजूनही तब्बल 34 धावा धावफलकावरती अजूनही बनवायच्यात शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे. शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन वेगात टाकला. यावेळेस वाईटचा इशारा देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते एकली पुढे. 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली. हाफ ट्रॅकर होता. पुल केलाय. पॉवरफुल नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा पुल केला. यावेळी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एका धावेचा अवधी. दुसऱ्या धावेची संधी आणि संधीचं सोनं. धावा मिळाल्या त्या 2. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. गती कमी केली. यावेळेस फक्त स्लाइस केलाय पॉइंटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आले. चांगली फिल्डिंग. जास्त काही फरक पडणार नाहीये. सामना पूर्णतः बाजूने झुकलाय. कोण चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण बघतोय 3. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा गती कमी केली यावेळेस. आणि आता मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. मध्ये असू द्या, गोलंदाजीमध्ये असू द्या. आणि त्यामुळे मात्र उमेश स्मृती ओमकार क्रिकेट टीम बडवळवाडी यांनी मात्र पूर्णतः वर्चस्व गाजवलंय. हे वर्चस्व आपण बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत कायम ठेवलं. फलंदाजी करताना चौकार षटकारांची आतषबाजी झाली. गोलंदाजीमध्ये विकेट्स
आणि धावा आपण बघितल्या तर कमी खर्च केल्या, त्या या सगळ्या गोष्टी आपण बघतोय क्रिकेटमध्ये परिपूर्णता तुम्हाला प्रदान करत असतात. तुमच्या खेळावरती सर्व काही अवलंबून जरूर असतं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या अगदी वरून ट्रॅव्हल झालाय आणि त्या दरम्यान डॉट बॉल निर्धाव चेंडू बघायला मिळेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली, फक्त दिशा देत आहेत आणि आता मात्र आपण बघितलं हा सामना इथे फिनिश झालाय. उमेश स्मृती ओमकार क्रिकेट टीम भडवळीवाडी यांनी हा सामना जिंकलाय. पुढच्या उमेश स्मृती ओमकार क्रिकेट टीम भडवलीवाडी यांनी मात्र हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. उमेश सुती ओमकार क्रिकेट क्लब बडवळीवाडी सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच आहे अभय, ज्यांनी 3 विकेट घेतले, 2 विकेट घेतले, 18 रन सुद्धा केले बॅट. चला पुढच्या